मुंबई अहमदाबाद हाय स्पीड रेल MAHSR बुलेट ट्रेन प्रकल्प हा 508.17 किमी लांबीचा हाय स्पीड रेल्वे लाईन आहे, जो मुंबई महाराष्ट्राला अहमदाबाद गुजरातशी 12 स्टेशनद्वारे जोडेल. 1.1 लाख कोटी हा या प्रकल्पाचा खर्च असेल. हा प्रकल्प नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड NHSRCL द्वारे 50 वर्षांच्या 88,087 कोटी जपानकडून 0.1% व्याजदराने कर्जाद्वारे कार्यान्वित केला जात आहे, ज्याची परतफेड 15 वर्षांनंतर सुरू होणार आहे. या मार्गावरील गाड्या जमिनीपासून 10-15 मीटर उंचीवर असलेल्या 320 किमी प्रति तास वेगाने धावतील. मुंबई वगळता जेथे 3 मेगा टनेल बोरिंग मशीन वापरून लाईन भूमिगत केली जाईल. मुंबई आणि ठाणे स्थानकादरम्यान ठाणे खाडी येथे समुद्राखालून सुमारे 2 किलोमीटर लांबीची लाईन धावेल. लाईनच्या रोलिंग स्टॉकमध्ये शिंकनसेन E5 गाड्यांचा समावेश असेल, ज्या की 320 किलोमीटरच्या ऑपरेशनल स्पीडसह जास्तीत जास्त 350 किलोमीटर पर आवर वेगाने धावण्यास सक्षम आहेत. आता आपण जाणून घेऊयात या प्रकल्पामधील काही प्रमुख आकडे. ऑपरेशनल 0 किमी, बांधकामाधील 324.67 किमी, मंजूर 183.501 किमी, उन्नत मार्ग 468 किमी, भूमिगत 27 किमी, ठाणे खाडीवर समुद्राखाली 2 किमी, दर्जा 13 किमी. आता आपण जाणून घेऊयात या प्रकल्पाची किंमत रुपये 1.1 लाख कोटी. आता आपण जाणून घेणार आहोत निधी नमुना अथवा स्त्रोतबद्दल. जपान सरकार रुपये 88,000 कोटी, भारत सरकार रुपये 17,000 कोटी, महाराष्ट्र आणि गुजरात सरकार रुपये 5,000 कोटी. आता पुढच्या माहितीकडे वळूयात. बुलेट ट्रेनच्या मार्गाची माहिती. तर मित्रांनो, या मार्गाची लांबी 508.17 किलोमीटर असणार आहे व याचा प्रकार एलिव्हेटेड, अंडरग्राऊंड आणि 8 ग्रेड असणार आहे. आता आपण यांच्या डेपोबद्दलची जानकारी घेऊयात. साबरमती रेल डेपो, सुरत रेल डेपो आणि ठाणे रेल डेपो हे 3 डेपो या मार्गामध्ये सामील असणार आहेत. या मार्गामध्ये एकूण स्थानकांची संख्या 12 असणार आहे. ती पुढील प्रमाणे: मुंबई वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, ठाणे विरार, बोईसर, वापी, बिलिमोरा, सुरत, भरूच, वडोदरा, आनंद, नडियाद, अहमदाबाद आणि साबरमती. तर आता आपण वळूयात या प्रकल्पाच्या सद्यस्थितीकडे. तर मित्रांनो, गुजरातमधील मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पहिला विभाग 2026 मध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे. वडोदरा प्रशिक्षण केंद्रातील निवास इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले आहे आणि साबरमती HSR टर्मिनल स्टेशनवर ते काम सुरू आहे. मेन लाईनच्या पायावर कॉन्क्रीट टाकण्याचे काम 10 फेब्रुवारी 2021 रोजी सुरू झाले होते. महाराष्ट्रामध्ये 1 नागरी पॅकेजद्वारे आणि गुजरातमध्ये C4, C5, C6, C7 आणि C8 या 5 नागरी पॅकेजवर बांधकाम सुरू आहे. तर मित्रांनो, ही होती मुंबई अहमदाबाद हाय स्पीड रेल्वेबद्दलची संपूर्ण माहिती. जर ही व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.